मार्ग आहेत ना आमच्याकडे। महेंद्र दळवी आणि त्यांच्या सहकारी नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। आधी जान्हवींवरती कारवाई व्हावी, मग ते सांगू शकतील की हा व्हिडिओ कुठून आला असं ते म्हणतात। तर दुसरीकडे हा व्हिडिओ मॉर्फ आहे असं देखील दावा करतायत आणि दुसरीकडे तटकरेंवरती सुद्धा आरोप करतायत की त्यांच्याकडून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आलेला असेल। नेमकं त्यांच्या सगळ्या वक्तव्यांमध्ये वेगवेगळा संभ्रम दिसतोय। हे पहा, मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे। असं मी तटकरे बिटकरे यांचं ऐकून असे धंदे मी करणार नाही आणि मी काही कोणत्या विषयासाठी सुद्धा हे केलेलं नाही। मी केलेलं आहे महाराष्ट्राची संस्कृती खोक्यांची कशा पद्धतीनं फोफावलेली आहे हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी केलेलं आहे। मी आता हे केलेलं आहे, ऑफिशियली माझ्या हँडलहून केलेलं आहे। पोलीस याच्यावर गुन्हा दाखल करू शकतात त्यांची इच्छा असेल तर, नसेल तर मला असं वाटतं या सगळ्या विषयाला पोलिसांचा किंवा सत्ताधारी पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे असं मी समजेल। तुम्ही त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही आहे, मात्र पैशांची बॅग भरून आहे। तर मग शेतकऱ्यांना मदत अजूनही मिळाली नाही आहे, मात्र आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरताना आपल्याला दिसतंय। हे तर सत्य आहे। हे पहा, शेतकऱ्यांना 31,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलं। राज्याच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज अशी घोषणा ह्या 3 जणांनी केली, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांनी। अधिवेशन चालू आहे, अधिवेशनाच्या पटलावर यांनी आत्तापर्यंत किती रक्कम कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिली खुलासा करावा। आम्ही गावोगाव फिरून आलेलो आहे, पुन्हा फिरणार आहोत, या सरकारचा पंचनामा करणार आहोत। घोषणा करतात हेक्टरी वेगळी, प्रत्यक्षात मदत वेगळी आहे। 6 रुपयाचा चेक काही शेतकऱ्यांना आलेला आहे, ते माझ्याकडे व्हॉट्सअपवर शेतकऱ्यांनी पाठवलेलं आहे। काही जणांनी उद्धवजींच्या दौऱ्यात, मीही नंतर पुन्हा फिरलो, या सगळ्या दौऱ्यात आमच्याजवळ पाठवलेलं आहे। जर 31,800 कोटीचं नुसतं घोषणा तुम्ही करता, अजून तर तेही त्याच्यातल्या काही रक्कम 50-60% लोकांना पोहोचलेली शेतकऱ्यांना, पण डिक्लेअर हेक्टरी समजा 18-36,000 असेल तर पोहोचली 5,000, डिक्लेअर 8,500 असेल तर पोहोचली 500 रुपये। ही काही रक्कम आहे? आणि त्याच्यातल्या 30-40% लोकांना तर अजून रुपयासुद्धा पोहोचलेला नाही, हे मी दाव्यासहित सांगतो। म्हणून अधिवेशन चालू आहे, सरकारने पटलावर किती मदत किती जिल्ह्यामध्ये मिळाली हे जाहीर करावं। दुसरी गोष्ट, केंद्र सरकारकडे अहवाल पाठवला, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की अहवाल आला नाही, दुसऱ्या दिवशी त्यांनी खुलासा केला की अहवाल आला। केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हेतूविषयी, प्रामाणिकतेविषयी बिलकुल आम्ही शंका घेऊ शकत नाही। शिवराजसिंह चौहान अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहे, प्रामाणिक मंत्री आहे, शेतकऱ्यांचा कणवाळा असणारे मंत्री, याच्याविषयी मनात शंका असायचं काहीच कारण नाही। मग त्या मंत्र्यांना खोटं पाडलं गेलं, खोटं बोलावं लागलं महाराष्ट्राच्या याच्यामुळं। जर हा अहवाल आधीच पाठवला तर हा अहवालसुद्धा किती रकमेचा, किती तरतूद व्हावी अशा प्रकारचा हा सुद्धा विधिमंडळाच्या अधिवेशनात पटलावर आला पाहिजे, परंतु सरकार हे करणार नाही, कारण सरकारची मदत अजून पोहोचलेली नाही। सरकारने अहवाल उशिराच पाठवलेला होता। एकीकडे शेतकऱ्यांना ज्या मदतीची गरज असताना ती दिली जात नाही, एकीकडे या सत्ताधारी पक्षाचे लोक नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये 10-10 हजार रुपये, 5-5 हजार रुपये मतदाराच्या घरी पाठवतात। एकीकडे अशा पद्धतीनं एवढ्या नोटाच्या रास, ज्याला म्हणतात धान्याची जशी रास अशी तशी नोटांची रास या मंत्र्यांकडं, या आमदारांकडे पडलेली आहे। माझा मुद्दा तोच आहे की एकीकडे शेतकरी दिवाळी साजरा करत नाही हे आणि हे एकीकडे राज्याचं दिवाळं काढतायत। सर, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकांचं वारं वाहतंय, त्याच्याशी काही संबंध असेल असं वाटतं का? या विषयाचा व्हिडिओचा असेल ना, असेल, कुठंतरी द्यायचे असेल, काही ठेवायचे असेल, काही द्यायचे असेल, असू शकतं। कारण ऑलरेडी काही लोकांनी हेलिकॉप्टरमधून मोठ्या जडच्या जड बॅगा दाखवलेल्या आहेत। ह्या बॅगा कशासाठी? तुम्हाला एक दिवसाचा प्रवास येतो, 2-2 एवढ्या 2-2 आणि 4-4 एवढ्या जड बॅगा कशाला? कपडे ठेवलेली घरगुती जे आपल्याला रोजचं सामान लागतं याची बॅग किती जड असते, आम्ही प्रवास करतो, पण यांच्या बॅगा 2-2 गाडला उचलत नाही। तर त्या बॅगमध्ये काय असतं? निवडणूक आयोग झोपलेलं आहे का? असं कोणी सांगितलं की जातानाच तपासणी व्हावी, येतानाही तपासणी करावी लागते? पण ही सत्ताधारी पक्षाची होत नाही। आमच्या काही आमदारांनी ते समोर आणलेलं आहे आणि मला असं वाटतं हे सगळे मार्ग असेच आहे। सर, तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही हे देखील सांगितलंय।
मात्र काल पहिल्याच दिवशी 75,000 कोटीच्या पुरवठा मागण्या या सरकारने ठेवल्या आहेत. पुढे इतके मोठ्या म्हणजे पुरवठा मागण्या सरकारने ठेवल्या आहेत. ते पहा, पुरवणी मागण्या 75,000 कोटीच्या सरकारने ठेवल्या. आता मला असं वाटतं या पुरवणी मागण्यानंतर सरकारवर 10 लाख कोटीचं कर्ज होईल. कमी जास्त बजेटपर्यंत ते 10 लाख कोटीचं 100% होणार. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री परवाच बोलले, राज्य आर्थिक डबघाईला निश्चित आलं आहे, परंतु दिवाळखोर झालेलं नाही. याचा अर्थ काय? माझ्या खिशात एक खडकूही नाही, फक्त आता मी घरदार विकायचं बाकी आहे, असं त्याचा अर्थ आहे. असाच त्याचा अर्थ आहे. जे देवेंद्रजी परवा चहा पानाच्या कार्यक्रमानंतर बोलले की राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे, परंतु राज्य दिवाळखोरीत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? डबघाईला म्हणजे काय आणि दिवाळखोरी म्हणजे काय? मलाही कळतं दिवाळखोरी. याचाच अर्थ माझ्या खिशात 1 रुपया नाही, परंतु अजून मला घरदार विकायचं बाकी आहे. अशा पद्धतीनं पुरवणी मागण्यातून सरकारच्या आणि जनतेच्या डोक्यावर जे वेगवेगळ्या पद्धतीनं आता कारण कर्ज घ्यावं लागणार, कर्जाचं प्रमाण वाढणार. याचाच अर्थ असा आहे की आत्ताच्या घडीला पूर्ण राज्य आर्थिकदृष्ट्या रसातळाला या सरकारने पोचवलेलं आहे. आता हे कसं पोचवलं मला वाटतं याच्यावर आता फार वेळ लागेल बोलायला, परंतु आर्थिकदृष्ट्या हे राज्य डबघाईला झाले मुख्यमंत्र्यांनीच कबूल केलं आहे. आणि मग तुम्ही जर डबघाईला आलं म्हणता तर तुम्ही पैसे देणार कुठून? लोकांना फसवताय तुम्ही. सर, हा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय, मात्र पहिल्यांदा कसं होतं की दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये, या संदर्भात आवाज उठवण्यासाठी. नाही, बिलकुल विरोधी पक्ष नेते तर झालेच पाहिजे ना. एक संसदीय तुम्हाला याचा अर्थ लोकशाही, तुम्ही बाबासाहेबांचं संविधान म्हणता, संविधानामध्येच लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी. कोणतंही राज्य असो, कोणतीही संस्था असो, विधिमंडळ असो, संसद असो, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे. विरोधी पक्षनेता डोळ्यात तेल घालून सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो, नजर ठेवतो. किंवा नाही नियंत्रण राहिलं तर नजर तर ठेवू शकतो, परंतु सरकारला ते सुद्धा नको आहे. सरकारला ते सुद्धा नको आहे. आणि म्हणून दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्या विना आत्ताच्या घडीला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हॉस्पिटलमध्ये जे फोटो काढले होते ते पहिल्यांदाच समोर आले 1 वर्षाच्या काळानंतर. तर आता मनोज जरांगे पाटील मागणी करतायत की धनंजय मुंडेंवर कारवाई करावी अजित पवारांनी. धनंजय मुंडे यांना सह आरोपी केल्याशिवाय धनंजय देशमुख केस स्ट्रॉंग होऊ शकत नाही. उलट आत्ताच्या घडीला मी कोणाचं नाव नाही घेणार, योग्य होणार नाही, की आत्ताच्या घडीला वाल्मिक कराडला जामीन मिळावा असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून आणि विशेषतः धनंजय मुंडे यांच्याकडून होत आहे. त्यांनी भर सभेमध्ये वाल्मिक कराडांची आठवण काढून या घटनेला दुजोरासुद्धा दिलेला आहे. जे वकील याच्यामध्ये केसमध्ये लक्ष देत आहेत त्या वकिलांचंच हे मत आहे की राजकीयदृष्ट्या वाल्मिक कराड यांना या केसमधून पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांचा चालू आहे. आणि त्याला अजितदादा साथ देत आहेत की नाही देत आहेत हे मला माहिती नाही. देऊ नये त्यांनी, अजून मला याची माहिती नाही, परंतु धनंजय मुंडे याचा प्रयत्न करतात हे सत्य आहे. या सगळ्या व्हिडिओच्या वादावरून आता अशी प्रतिक्रिया सगळ्या या शिवसेनेच्या नेत्यांकडून दिली जाते की आता रायगडनं छत्रपती संभाजीनगरला आव्हान दिले ते अंबादास दानवेंनी स्वीकारावं. गोगावले म्हणाले. काय आव्हान दिलं? इथून पुढे काय आव्हान आहे? नव्या वादाला आम्ही तोंड हे करतो. ठीक आहे, स्वीकारतो. काय असेल त्याचा वादाला तयारी आहे आमची सामोरं जाण्याची, बिलकुल तयारी. सर, भ्रष्टाचार को लेकर क्या कुछ होता है? कौन से? आपने जिस तरीके से आरोप लगाए, मैंने जो भूमिका रखी है मेरे ट्विटर हैंडल के माध्यम से, इस प्रकार पावर किस प्रकार सत्ता का प्रदर्शन कर रहे हैं, सामान्य आदमी को बैंक में 50,000 रुपये डालना या निकालना भी बड़ी मुश्किल होते वक्त ऐसे लाखों करोड़ों रुपए एक जगह रह कैसे सकते हैं, उससे बात कर